नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आम्ही मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीचे धडा क्रमांक 9 वाचनाचे वेळ हे धडा शिकणार आहोत। प्रथम आम्ही पाठाचे वाचन करून त्याचे आशय समजणार आहोत। वाचनाचे वेळ। आशा पाटील, जन्म 1976, 1976 साली झाली। प्रसिद्ध लेखिका, आठवणीचा पाऊस, वेल्लोदल हे काव्यसंग्रह, अमृतफळ, आत्मनाद, बंटीची फजिती, सूरवीर, पाखरं, शेवंताबाई इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध। सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे। आजकालच्या मुलांच्या वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्याची मैत्री पक्की झाली आहे। खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती। तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते। तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे। तिथे मुलांनाही एक गोष्ट सांगणार आहे। मला खूप काही गोष्टी माहीत आहे, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना। या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय। तू यांतली एक छानशी गोष्ट मला निवडून दे, मी तीच गोष्ट शाळेत सांगेन। आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले। आपण सर्वांना मदत केली पाहिजे, या मतीची सुरुवात घरापासून करा। मदत करण्याचे आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद या आपल्याला समाधान देऊ जातो। तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा। सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होता। आईला मदत ही एक नवीन नोंद होईल। बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले। आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या। नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना। शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या। अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले। खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही। कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातनी कोणती निवडावी ते समजेना। ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली। मग आईने तिला प्रत्येक कथेच्या थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले। सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे ते पटकन आठवेच ना। तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले। खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते। आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले। बघता बघता तिचे पान भरले होती। ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले। आईला ते सारे पान पाहून तिचे खूप कौतुक वाटले। आईने तिची घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता। शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली। तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते।
तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता. तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती. इस प्रकार से यह पाठ पूरा होता है. हम इस पाठ का तुम्हें हिंदी में आशय क्या मतलब है इसको ज़रा समझाने का प्रयास करेंगे. आजकल मुलांच्या वाचन म्हणजे कंटाळी. आजकल पुस्तक पढ़ना सभी बच्चों को बहुत अच्छा नहीं लगता है, कंटाल लगता है. सबको टीवी, वीडियो गेम, कंप्यूटर, मोबाइल से सबकी बड़ी दोस्ती हो गई है. उसी प्रकार से सोनाली को भी पुस्तक के अलावा पुस्तकां व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची मतलब अपनी जो पाठ्यपुस्तक है, स्कूल की जो बुक है, पुस्तक है, उसको पढ़ने के अलावा दूसरी पुस्तक पढ़ना उसको बिल्कुल भी अच्छा नहीं लगता था. उसकी माँ तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाची वेळ होती. उसकी माँ बहुत बार कोशिश की कि उसका मन अन्य पुस्तकों को पढ़ने में लगाया जाए. उसके लिए उनसे कहा कि अभ्यास रोज़ के अध्ययन के अलावा रोज़ कम से कम 2 पन्ने पुस्तक का वाचन करो. ऐसा उसकी माँ का मत था, ऐसा वो सोचती थी. लेकिन फिर भी उनको कुछ फ़ायदा नहीं हुआ. सोनाली को बोल के कुछ एक बार छुट्टी के दिन, छुट्टियों में उसकी माँ ने एक कहानियों की एक पुस्तक उसके हाथ में दी और बोली, सोनाली मुझे एक विद्यालय में मेहमान म्हणून बुलाया गया है गेस्ट करके. तो मुझे वहाँ पर एक कहानी बोलनी है और मुझे कोई कहानी याद नहीं आ रही है. कौन सी कहानी बोलूं मुझे समझ नहीं आ रहा है. इस पुस्तक में बहुत सारी कहानी दी गई हैं. तुम इस पुस्तक से मुझे एक अच्छी सी कहानी खोजकर मुझे बताओ जिससे कि मैं स्कूल के विद्यालय में जाकर उस कहानी को बता सकूं. माँ की मदद करना चाहिए, ऐसा सोनाली को स्कूल में उसकी टीचर ने बताया था कि सबकी मदद करना चाहिए और इस मदद की शुरुआत अपने घर से ही करनी चाहिए. पर दूसरों के आनंद हो इसका समाधान देव जातो. तो टीचर ने कहा था कि आप कहाँ कहाँ किसी की मदद करते हैं उसका एक पुस्तक में अवश्य लिखें और यह प्रत्येक शनिवार को दिखाना चाहिए कि आपने किसका मदद किया और कहाँ किया, घर में किया, बाहर किया, किस प्रकार की मदद किया. सोनाली के नोदी वही में बहुत सारी मदद लोगों का नोट किया हुआ था. एक नवीन नोंद हुई की मैंने माँ की मदत किया. इस प्रकार से एक नया सगळ्यांचा आपण कौतुक करतील. सब लोग मेरी तरफ देखेंगे, समझेंगे, शाबाशी देंगे. तो उसने अपनी माँ को बोला हाँ ठीक है और यह बोलकर उसने माँ के हाथ से पुस्तक ले लिया. आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. उसकी पुस्तक में छोटे छोटे कथा दी गई थी. त्या नावे कथा वाचन कोणती कथा निवडवावी हे तिला कळेना. कौन सी कथा बोले ये उसको समझ में नहीं आ रहा था. एक एक करून सब उसने 10 कहानियों का वाचन किया. 1 से 1.5 तास में पूरा पुस्तक वाचून झाले. 1 से 1.5 घंटे में पूरी पुस्तक उसने पढ़ लिया.
पण जशी जशी पुस्तकं कथा वाचू लागली तशी तशी पुढची कथा काय आहे त्यात लिहिलेले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। जैसे जैसे पुस्तक पढ़ते जाती उस पुस्तक के बारे में, उस कहानी के बारे में कि आगे क्या होने वाला, आगे क्या हुआ, इसी उत्सुकतावश उसने पूरी कहानी को पढ़ डाली। अब आई कि कथा कौन सी हम माँ को बताएं कि कौन सी कथा अच्छी है। इसके लिए उसकी समस्या आ रही थी, तो अपनी माँ से पूछी कि इस प्रकार की समस्या है कि मैं इस कथा को किस प्रकार इसका चुनाव करूं कि कौन सी कथा अच्छी है। माँ ने कहा कि प्रत्येक कथा का थोड़ा थोड़ा सारांश अपनी पुस्तक में लिखो, नोंदवही में। एक दोन कथानंतर पुढच्या कथेत काय आहे पटकन आठवेचना। एक दो कथा के बाद उसको अगली पुस्तक में क्या लिखा था ये उसको समझ में नहीं आ रहा था। उसने कहा मी एकदा पुन्हा पुस्तक वाचते, मैं एक बार फिर से पुस्तक पढ़तो म्हणून सांगितले। खरे तर घरात आज घर में आजी आजोबा बाबा दादा काकू काकाया सब लोग सोनाली को बड़े आश्चर्य से देख रहे थे। आता तिने एक पान घेतले, उसने एक पन्ना लिया, एक पेपर लिया, उस पन्ने पर कथा का नाम, उस कथा में क्या कहा गया है और उस कथा के बारे में थोड़ा थोड़ा लिखना शुरू किया। देखते ही देखते उसका पूरा पन्ना भर गया और दौड़कर अपनी माँ के पास गई और पान दाखवले, पन्ना दिखाया। ये सब देखकर आई को बड़ा आश्चर्य हुआ। आई ने तिचा आनंद गगनात मावत नव्हता। माँ को इतनी खुशी हुई की जैसे उसको की खुशी का ठिकाणा ही नहीं रहा। शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईना काय कशी मदत केली ते सांगितले। जब वो स्कूल में गई तो अपनी स्कूल में बताई कि उसने माँ की मदद किस प्रकार की। सोबत एक कथा ही ऐकवली और उसके साथ ही एक कथा भी उसने सुनाया। तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते। आज तक उसने इस तरह का अवांतर वाचन नहीं किया था। त्याच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता। इस तरह से उसके अंदर आए हुए इस परिवर्तन से सबको बहुत प्रसन्नता हुई। वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले। सबसे पहले कक्षा में उसने अपनी माँ की मदद की, इसके लिए एक टीचर ने उसका अभिनंदन किया। एक छान गोष्टी सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली। एक अच्छी कहानी सुनाने के कारण उसको शाबासकी दिली। सोनाली आज खूप आनंद झाला। सोनाली आज बहुत प्रसन्न थी। तिने आता घरातल्या साल्याच्या वाचनातल्या अनेक पुस्तकाचे वाचन करायचे ठरवले। उसने अपने घर में और पुस्तकालय में अनेक पुस्तक वाचन करने का निश्चय किया। आई ने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती, एक पुस्तक नोंदवही के रूप में बनाया। त्यामध्ये ती आवडलेल्या ओली, उसको जो पसंद आई कविता की पंक्तियाँ या कोई प्रसंग उसको लिखते जाती। सोनाली को प्रोत्साहन देने के लिए उसके पिता ने उसके जन्मदिन के अवसर पर एक सुंदर सी पुस्तक भेंट की और त्याच्या सर्वांनाच मुलामुली एक एक पुस्तक भेंट स्वरूपात दिले और उसके साथ ही सभी को उसके वर्ग के सभी बच्चों को एक एक पुस्तक भेंट स्वरूपात दिले। सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती। अब सोनाली को और तुम पुस्तक पढ़ो ऐसा बोलने की आवश्यकता ही नहीं पड़ी। यह पाठ हमारा यहाँ पे समाप्त होता है। आज का वीडियो भी यहीं समाप्त होता है। इस पाठ का स्वाध्याय हम दूसरे वीडियो में करेंगे। इस वीडियो में बस इतना ही। धन्यवाद।